पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेच्या पूर्वीची व्याख्यानमाला आपण सोलापुरात गेली 40-45 वर्ष आलो. सुतू मात्र पगडीपासून सगळे व्याख्याते महाराष्ट्रातले या व्याख्यानमालेत भाग घेतला. यावर्षी थोडस दुःखाने सांगावं असं वाटतं की व्याख्यानमाला आयोजित करायला वेळ अपुरा पडला निवडणुकीमुळे आणि दिवसेंदिवस व्याख्यानमाला अतिशय महाग होत आहेत. त्यांचा खर्च मर्यादेपेक्षा अधिक होतोय. त्यामुळे यावेळी थोडंसं नियोजन करण्यामध्ये वेळ अपुरा पडल्यानं यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील लढाईमध्ये शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन या शस्त्रांचा वापर झाला. आता त्यावेळी शस्त्र आणि आधुनिक शस्त्र यातला फरक, त्या काळातली लढाई झाली त्या लढाईला ही दोन्ही शस्त्र होती. ती शस्त्र त्या प्रसंगानुसार त्या काळात जन्माला आली, निर्माण झाली आणि स्वराज्य निर्माण झालं. ते स्वराज्य आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य पुन्हा ह्या जुन्या शस्त्रांची आठवण देण्यासाठी आम्ही शस्त्र प्रदर्शन भरवलेलं आहे. सोलापूर अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या माध्यमातून एक व्याख्यानी त्यांच्या माध्यमातून ठेवलेलं आहे. शिवाय संयुक्तपणे सोलापूर अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या संयुक्तपणे आम्ही या कार्यक्रमाची रूपरेषा तयार केलेली आहे. आणि त्याचा पहिल्या दिवशी 16 तारखेला स्थापना असेल आणि शिवकालीन भव्य शस्त्र आणि प्राचीन नाणी व वस्तूंचं प्रदर्शन आहे. त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि स्थापना. मंगळवारी पुन्हा ते विकास शिंदे यांचं व्याख्यान आयोजित ठेवलेलं आहे. आणि नंतर बुधवार दिनांक रोजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन 2 दिवस सलग 19 तारखेला शेवटपर्यंत पूजन आणि माननीय महापौरांचे असते. माननीय महापौर विनायक मोडसाहेब महापौर यांच्या शुभ हस्ते आपण याचं उद्घाटन दरवर्षी करत आलो. गेली कित्येक वर्ष महापौरांच्याच हस्ते आपण हे करतो. याही वर्षी महापौरांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होईल. महापौरांच्या हस्ते प्रतिमेची स्थापना होईल आणि हा उत्सव 16 ते 19 या दरम्यान साजरा केला जाईल.